नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। तुम्हाला माझ्या समोर हे पेंटिंग दिसत असेल। आज आपण हेच पेंटिंग तयार करणार आहोत। मिनी कॅनव्हास पेंटिंग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आपल्या ड्रॉइंग ट्युटोरियलच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, कुठल्याही प्रकारची क्रिएटिव्ह गोष्ट जेव्हा तुम्हाला तयार करायची असते, तुम्हाला आर्ट आणि क्राफ्ट किंवा DIY करण्याची आवड असेल, तर सगळ्यात बेसिक गोष्ट तुम्हाला येणं गरजेचं आहे आणि ती गोष्ट म्हणजे ड्रॉइंग। मी स्वामिनी ब्लॉग्स वरती मिनी कॅनव्हास पेंटिंग ट्युटोरियल्स टाकणार आहे, त्यामुळे अशा प्रकारचं पेंटिंग तुम्ही खूप छान सोप्या पद्धतीने तयार करू शकता। आणि माझी खात्री आहे की तुम्हाला जर आवड असेल पण तुम्हाला थोडीशी खात्री वाटत नसेल की मला कॅनव्हास पेंटिंग जमणार आहे का, तर अशा लोकांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका। त्यामुळे आता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी राऊंड शेपचा हा कॅनव्हास घेतलेला आहे। कुठल्याही लोकल शॉपमध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या शेप्सचे कॅनव्हास मिळू शकतात। मी सगळ्यात आधी पेन्सिलनी काही लाईन्स ड्रॉ करून घेते। अतिशय सिंपल असं आपण सुरुवातीला कॅनव्हास पेंटिंग करणार आहोत। वेगवेगळ्या कर्व लाईन्स आणि सनराइज आपण काढणार आहोत। त्यानंतर मी व्हाईट ॲक्रेलिक कलर आधी देऊन घेतलाय आणि त्याच्यामध्ये ऑरेंज कलर मी मिक्स करायला सुरुवात केली आहे। अशा प्रकारची ड्रॉइंग्स, कॅनव्हास पेंटिंग्स, त्यानंतर स्वामिनी कुलकर्णी या माझ्या YouTube चॅनलवरती तुम्ही जर माझी काही गाणी ऐकली असतील आणि तसं गाणं जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्याचं एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय। पुण्यामध्ये कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालय आहे। तुम्ही जर पुण्यात असाल तर तुम्ही कलातीर्थ नक्कीच जॉईन करू शकता। तुम्ही पुण्याबाहेर असाल तर आपल्या ऑनलाईन बॅचेस देखील अवेलेबल आहेत। रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपल्याला थोडासा ऑरेंजमध्ये लाईट म्हणजे थोडासा स्किन कलर आपल्याला तयार करायचा आहे। सगळ्यात आधी या ज्या लाईन्स मी काढलेल्या आहेत तर डार्क पासून लाईट शेडकडे आपल्याला प्रत्येक लाईनमध्ये वेगळी शेड तयार करायची आहे। पहिल्यांदा मी रेड कलर घेतलाय आणि एक एक करून आपल्याला लाईट शेड त्याच्यामध्ये तयार करायची आहे। एकूण 3 वेळा ही स्टेप आपल्याला रिपीट करायची आहे। थोडक्यात हे जे कॅनव्हास पेंटिंग आहे तर आपण लहानपणी चित्रांमध्ये जे रंग भरायचो तर अगदी त्याच पद्धतीचं लॉजिक वापरून हे सुरुवातीचं बिगिनर कॅनव्हास पेंटिंग आहे। यामध्ये आपल्याला कॅनव्हास पेंटिंग करण्याचं समाधान पण मिळतं आणि आपल्याला खूप छान असा कॉन्फिडन्स पण येतो। या लाईन्स ज्या आपण क्रिएट केलेल्या आहेत तर त्या आउटलाईन सारख्या फक्त व्हाईट ॲक्रेलिक कलरनी आपल्याला द्यायच्या आहेत आणि आपलं सुंदर कॅनव्हास पेंटिंग तयार आहे। तुम्हाला हे पेंटिंग कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा। तुम्ही हे पेंटिंग तयार केलं तर मला इंस्टाग्रामला टॅग करायला अजिबात विसरू नका। माझं इंस्टाग्रामचं हँडल तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसत असेल। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।